चातुर्मास काळात शेषशयनी विष्णू जलाशयात म्हणजे क्षीरसागरात निद्रा घेतात असा समज आहे. या चातुर्मासाची एक कथा आहे. आपल्याला चातुर्मासात व्रतवैकल्य करणं जरी शक्य नसेल तरी फक्त ही कथा एकदा ऐका, तुम्हाला संपूर्ण चातुर्मासाचं फळ मिळणार आहे. माधांत नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांड पुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते. नारदाने विचारले, पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांगा, कारण मला विष्णूची आराधना करायची आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रतच नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ऋषिकेशाच्या प्रीतीकरता ह्या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता ह्या एकादशीची पुराणातील कथा सांगते. ही कथा ऐकल्यानेही महापापांचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन सोडे सुद्धा नव्हते. तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदी व्यवहार बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हणले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे, म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या हृदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर. राजा म्हणाला, प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेले ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र, प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन. राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेट दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले अंगिर ऋषी दिसला. त्याच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून माधांता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या 7 अंगांविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्याशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, हे राजा, तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे वृत्तमवृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर. मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा म्हणजेच शयनी एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या 4ही वर्णांच्या प्रजांनीही हे व्रत केले. राजा आणि सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे म्हणजे देवशयनी एकादशीचे थोडक्यात चातुर्मासाची सुरुवात होणार
होणाऱ्या पहिल्याच एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. तुम्हाला यामध्येच एकादशीचे महात्म्यही समजले असेल, चातुर्मासाला किती महत्त्व आहे हे पण समजले असेल. त्यामुळे आषाढपासून कार्तिक महिन्यापर्यंत येणाऱ्या चातुर्मासाच्या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक एकादशीचं व्रत तुम्ही करायलाच हवं. तुम्हाला इतर कोणतंही व्रत जमलं नाही तरी चालेल, परंतु एकादशीचे व्रत आवर्जून करावे. त्यातल्या त्यात 2 पक्ष असतात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. त्यातली कोणतीही एकादशी केली तरीही तुम्हाला सर्व प्रकारचे सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. आणि दोन्ही शक्य झालं तर नक्की करा. वर्षभरातील या 4 महिने खूप महत्त्वाचे असतात, कारण याला चातुर्मास बोललं जातं. आणि ह्या कालावधीमध्ये देवाचं वर्चस्व कमी होऊन असुरांचं वर्चस्व वाढतं. आपल्या जीवनात नकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्यामुळे आपल्याला एकादशीचे व्रत करून आपल्या जीवनावर आलेल्या संकटांची मात करायची आहे आणि आपल्या पूर्वजन्मातील ह्या जन्मातील सर्वच पाप नष्ट करायचे आहे. रामकृष्ण हरी.